नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन सर्व्हिसेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहाय्य देण्याबाबतचा जो GR आला होता त्याबाबत की जे अनुदान मिळणार आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना त्याबद्दल। तर ही जी आहे जे 8 तारखेला प्रसिद्ध झालेला आहे आणि तुम्ही बघताय विषय सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत। तर हे कसं आहे तर हा तुम्ही बघू शकता। उपरोक्त विषयाबाबत संदर्भातील शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीवरील नोंदित कापूस व सोयाबीन व उत्पादकांना शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासकीय निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। आणि याच्यासाठी आपल्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे। खात्यामध्ये थेट DBTच्या माध्यमातून होणार आहे। त्यासाठी संमतीपत्राचा जो नमुना आहे तो आपल्याला कृषी अधिकाऱ्याकडे, जो आपला संलग्न कृषी अधिकारी आहे गावचा, त्याच्याकडे जमा करायचा आहे। त्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर तो संमतीपत्राचा जो फॉर्म आहे हा इथं ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस सोयाबीन उत्पादकांना शेतकऱ्यांना अर्थसहाय्यासाठी भरवून द्यायचा आहे। यासाठी हा अशा प्रकारचा फॉर्म जो आहे तो इथं तुम्हाला जिल्हा, जो तुमचा जिल्हा असेल, तालुका असेल किंवा गाव असेल, हे सर्व काही इथं टाकायचं आहे। आणि शेतकऱ्याचं जे नाव आहे ते नाव लिहिताना शेतकऱ्याचं नाव हे आधार कार्डनुसार मराठी आणि इंग्रजीमध्ये जसं असेल तसं लिहायचं आहे। नंतर आधार कार्डचा नंबर जो आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे शेतकऱ्याचा, दिनांक लिहायची आणि अर्जदाराची सही व नाव। त्यानंतर हे संमतीपत्र आपले जे कृषी सहाय्यक असतात त्यांना सुपूर्त करायचा आहे। तसंच दुसरा जो नमुना आहे तो सामायिक खातेदारासाठी ना हरकत पत्र आहे। तर त्यासाठी पण तुम्हाला तुमचं असंच फॉर्म फिलअप करून संबंधित कृषी सहाय्यक अधिकाऱ्याकडे जमा करायचा असतो। तर त्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव जे काय आहे ते तुमचं किंवा तुमचा जो संयुक्त खाते क्रमांक आहे तो लिहायचा। हा फॉर्म डाउनलोड करून तुम्ही याच्यावरती हे सर्व काही लिहू शकता। नंतर तुम्हाला तुमचं नाव लिहून मराठी आणि इंग्रजीमध्ये तुमचा जो आधार क्रमांक आहे खातेदाराचा तो लिहायचा आहे, खातेदाराचा मोबाईल क्रमांक लिहायचा आहे आणि जे बाकीचे खातेदार तुमच्या याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्या सर्व खातेदारांची नावे लिहून त्यांच्या संमतीबाबत त्यांची सह्या घ्यायचे आणि परत तसेच हे तुम्हाला कृषी सहाय्यकाकडे जमा करायचे आहे। त्यानंतरच तुम्हाला DBTद्वारे कापूस आणि सोयाबीनसाठी जे अनुदान जाहीर केलेले आहे किंवा अर्थसहाय्य जाहीर केलेले आहे ते तुम्हाला मिळेल। आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।